मला असं वाटतं की ज्या बातम्या समोर येत आहेत आणि त्याच्यातनं आपण काही मीडियाच्या माध्यमातून म्हणणं मांडण्याचा प्रयत्न होतोय किंवा करताय. मला असं वाटतं की या बाबतीतली पूर्ण माहिती ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल रात्री 1:30 वाजता प्रसार माध्यमांना दिलेली आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका परवाच अख्ख्या महाराष्ट्राला, सगळ्या पक्षांना आणि देशाला देखील कळलेली आहे. तर मला असं वाटतं की याच्यावर अजून नव्यानं काही सांगावं असं मला वाटत नाही. कालची चर्चा ही सकारात्मक आहे. पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांबरोबर, देवेंद्रजींबरोबर, अजितदादांबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही कालावधीमध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु जे काही वाटप झालं, हे खातं याला मिळालं, हे खातं त्याला मिळालं, म्हणजे खाती वाटप पण तुम्ही करून टाकलेलं आहे. तर मला असं वाटतं की तशी चर्चा तिथं झालेली नसावी आणि चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये. परंतु माननीय शिंदे साहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं. सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनेचा निर्णय हा राज्य पातळीवर होईल याची पूर्ण खात्री मला आहे. त्यांचा एक फोटो प्रसार माध्यमांवर ठेवला होता. ते नाराज आहेत असं दाखवलं. ते नाराज आहेत का मुख्यमंत्री? ते फोटोवरनं मला सध्या हल्ली लॉजिकच कळेना असं झालेलं आहे की एखादा फोटो बघून माननीय एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत. अजितदादांचा बुके देताना फोटो बघून त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे. आता माझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे. हे सगळं तुमच्यापर्यंत कसं पोचतं हे फारच मोठं गूढ आहे आणि ते कधी गूढ उकलणार आहे याच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत. मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले ते अतिशय चांगलं वातावरण होतं, सकारात्मक वातावरण होतं. कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे, चेहऱ्यावर नाराजी नाही, हे सगळं म्हणजे तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता. म्हणून 1:30 वाजता रात्री ज्यावेळी दिल्लीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब प्रसार माध्यमांशी बोलले त्यावेळी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आणि सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातनं ही चर्चा झाली आणि त्याच्यातनं पुढं आम्ही जातो. आज परत आम्ही बसू आणि त्याच्यातनं निर्णय घेऊ. त्याच्यामुळं कुठं कोण नाराज होतं, काय होतं आणि ते तुमच्यापर्यंत कसं काय पोचतं याची आता बहुतेक चौकशी करावी लागेल. नाही, बैठक होती, बैठक होणार आहे, नाही होणार आहे, हे सगळं केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहेत. त्याच्यामुळं बैठक होईल की नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करण्यापेक्षा आपल्याला निर्णय अपेक्षित आहे आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी तयार आहेत का? केंद्रीय नेतृत्वाने त्यांची काही या बाबतीत मनधरणी केली आहे का तुम्ही स्वीकारा? शिंदे साहेब म्हणाले होते की जे केंद्रीय नेतृत्व ठरवलं ते निर्णय मान्य असेल. उपमुख्यमंत्री जे केंद्रीय नेतृत्वानं ठरवलेलं असेल ते शिंदे साहेबांना माहीत असेल आणि शिंदे साहेबांच्या मनातलं काय ते केंद्रीय नेतृत्वाला माहिती असेल. आज आमचा पक्ष शिवसेना हा स्वतंत्र आहे, धनुष्यबाण निशाणी आमची आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीनं सरकारमध्ये काम करावं ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेब अमित शहा साहेबांचे जे काय बोलले असतील, अमित शहा साहेब शिंदे साहेबांचे जे काय बोलले असतील, हे सगळंच प्रसार माध्यमाला यावं असं मला वाटत नाही. उपमुख्यमंत्री स्वीकारणार आहे. मी तेच सांगितलं ना, आम्ही आमच्या पक्षाचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब तो निर्णय घेतील. परंतु आमची प्रामाणिकपणानं प्रत्येकाची भावना आहे की शिंदे साहेबांनी पूर्ण सरकारमध्ये राहावं, त्यांनी सरकारमध्ये काम करावं आणि सरकारला एकत्रपणानं पुढे घेऊन जावं. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो. काल देखील मोठ्या मनानं त्यांनी दिल्लीमध्ये सांगितलं की मी पदापेक्षा मी लाडका भाऊ झालो याचं मला समाधान आहे. मला असं वाटतं की याच्या पलीकडचं ते एक स्टेटमेंट काय असावं आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी या सगळ्या गोष्टीवर राजकीय मात करून असं सांगते की मला त्या गोष्टीमध्ये समाधान आहे, असा अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी त्यांच्यासोबत जातात दिल्लीला एका लाडक्या सहकार्याला नेले, त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. नाही, याच्यामध्ये काही तथ्य नाही. मला असं वाटतं की मंत्रिमंडळ स्थापन व्हायला आलं आणि निवडणुका आलं की सूत्रांची संख्या देखील फटाफट वाढते. त्याच्यामुळं असं काही नाही. मी परवा देखील सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा माननीय शिंदे साहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे, आमच्यासोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे आता माझंच असं नाव, अनेकांची नावं आली
पण अनेकांच्या नावाला जर विचारलं तर आमची पहिली पसंती आणि पहिलं नेतृत्व कोणी करावं तर ते आमच्या नेत्यानंच करावं, एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं, ही आमची स्पष्टपणाची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही मनामध्ये किंतु परंतु नाही. लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये नवीन गोष्टी काही समोर येतात, काही बदल केले जाणार आहेत, स्कॅनर लावले जाणार आहेत, काही नवीन नियम जे आहेत ते लावले जाण्याची शक्यता आहे. एका घरात 2 महिलांच्या व्यतिरिक्त अंतर कोणाला दिलं जाणार नाही, अशी काही नवीन नियमावली येते का? कारण रक्कम वाढून देतोय, ताण पडणार आहे. ती तर नियमावली आहेच ना, ती नियमावली नाही कुठे. नवीन सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी आपण ड्रास्टिक चेंजेस करणार आहोत अशातला अजिबात भाग नाही. ती नियमावली आहे आणि सरकार अजून स्थापन व्हायचं आहे, शपथविधी व्हायचे आहे, त्याच्यामुळे ताबडतोब चेंज होणार आहे. ही बातमी कुठून आली मला माहीत नाही, परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाही आहे. ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो, ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला त्याचवेळी हे नियम झालेले आहेत. त्याच्यामध्ये बदल काही करण्याची आवश्यकता नाही. बहुमत मिळालेलं आहे तुम्हाला, तरी देखील असं एक समजलं की इतकं बहुमत मिळालेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं आहे की माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही मुख्यमंत्री पद निवडा, तर देखील अद्याप सरकारचा स्थापन होत नाही. इतके दिवस होत आहेत, काय कारण काय आहे? मी सकाळीच एक सुधीर मुनगंटीवार साहेबांची स्टेटमेंट ऐकली, त्याच्यामध्ये त्यांनी स्टॅटिस्टिक दिलेलं आहे की 2004ला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं, 2009ला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं, 2014ला किती झालं, 2019ला तर आम्ही रेकॉर्डच केलं. त्या रेकॉर्डवर कोण बोलतच नाही. म्हणजे मला असं वाटतं की ते जे मी ऐकलं 2004ला काहीतरी 14-15 दिवस झाले होते, त्याच्यानंतर 2009ला काहीतरी 11 दिवस झाले होते आणि 2019ला तर काय आम्ही 1.5 महिनाच बॅटिंग केली सगळ्यांनी. त्यामुळे त्याच्यावर कोण चर्चा करत नाही, त्याच्यावर बोलत नाही. पण त्यांचेच नेते असं सांगतात की 6 दिवस झाले तरी सरकार स्थापन होत नाही, पण तुमच्या कालावधीमध्ये 35-36 दिवस सरकार स्थापन झालं नव्हतं. ह्या देखील गोष्टी आहेत ना. त्याच्यामुळे सरकार स्थापन करायला कुठचाही अडसर नाही, हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. भाजपानं, भारतीय जनता पार्टीनं देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांच्या नेत्याची निवड येत्या 2 दिवसामध्ये होईल आणि ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी संपल्यानंतर सरकार स्थापन होईल. बैठक असताना, महायुतीची बैठक ठरली असताना, पूर्ण राजकारण एकनाथ शिंदेच्या मोठी फिरत असताना अचानक एकनाथ शिंदे गावाला निघतात, त्यामुळे नाराज आहे त्या बातमीला दुसरं अचानक गावाला जाण्याचं कारण. मी आता खरं सांगू का रेकॉर्डवर, खरं सांगू, मी तुम्हाला हे मानाल न मानाल, काल सुद्धा ते ज्यावेळी दिल्लीला आले कुठेही ते नाराज नाही आहेत, परंतु त्यांची तब्येत जी आहे, त्यांना ताप देखील काल होता, त्यांना सर्दी देखील झालेली, आणि असं असताना आपण ते नाराज आहेत म्हणून दऱ्याला गेले असं सांगणं हे फार चुकीचं ठरू शकतं. मला असं वाटतं की त्यांनी एका वाक्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रासमोर आणलं की मी नाराज होऊन रडणारा नाही, लढणारा आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला धावपळीतनं काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यासाठी जर ते तिथे गेले असतील चांगल्या वातावरणामध्ये तर त्याचं ते नाराज होऊन गेले किंवा नाराज न होता गेले हे आपण प्रेडिक्शन करण्यामध्ये काही पॉईंट आहे असं मला वाटतं. अजितदादा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यास मी स्वतः स्वागतासाठी जाईन, बुके घेऊन जाईल असं रोहित पवार म्हणतायत. रोहित पवार म्हणतायत ना, आता मी काय म्हणू त्याच्यावर. जितेंद्र आव्हाड म्हणजे मला असं वाटतं की मला असं वाटतं की या स्टेटमेंटवरनं रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामधली दरी आता कमी व्हायला लागली. जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत वर्षावर, काय अदृश्य शक्ती काम करते का? कुठची अदृश्य शक्ती? काय कारण काय? ज्यांचे आमदार 10 आहेत ती कशी काय अदृश्य शक्ती होऊ शकते? माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली थम्पिंग मेजॉरिटी महायुतीच्या सरकारला आलेली आहे. सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय भूमिका घेतलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आव्हाड साहेब जर भेटले असेल ते देखील ठाण्याचे आहेत. त्याचा वारंवार आरोप असा होता की माझे मित्र सुद्धा मला वेळ देत नाही असा आरोप होता. मग कदाचित त्यांना वेळ दिला असेल आणि कायमस्वरूपी वेळ देण्याच्या संदर्भामधली काहीतरी जर आव्हाडसाहेब भूमिका घेणार असतील त्याचं आम्ही स्वागत करू. नाना पटोले म्हणतात की ज्याविषयी मतदान झालं, उशिराची मतं झाली, ती दुसऱ्या दिवशी 9,99,000 मतांची वाढ दुसऱ्या दिवशी जाहीर केली. म्हणजे हे सगळं सेटिंग आणि योग्य पद्धतीने मॅनेज होतं असं नाना पटोले. एक पहिली गोष्ट, आम्ही जेव्हा फॉर्म भरतो ना ते कदाचित कोण वाचत नसेल, त्याच्यामध्ये नियम लिहिलेला आहे की जर EVM मशीनच्या बाबतीमध्ये काही शंका असेल तर 45,000 रुपये भरावे आणि रँडमली चेक करावं ना. कदाचित काही लोकांना आलेलं अपयश झाकण्यासाठी हे चाललेलं आहे. मला आठवतं की 2019ला शरद पवार साहेबांनी याच मशीनवर एक स्टेटमेंट दिलेलं होतं की EVM वर आक्षेप घेणं म्हणजे आपण केलेल्या कामाचं मोजमाप होत नाही.
आजच मी ते वाचलं. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांची ही भूमिका आहे. आता त्याच्यामध्ये जर संधी आहे की तुम्ही पैसे भरा आणि त्याचं काय ते मोजणी परत करा, तर करा ना त्याच्यामध्ये. नाना पटोले केंद्रीय यांनी मंत्री एक निर्मला उपस्थित केलेलं आहे की ज्या वेळेला गृह अशा खात्यावर काही पद्धतीनं वाद आहे का? तुम्ही सर्व- मागणी केली होती अशी चर्चा आहे. काय काय गृह खात्यावर गृह खात्यावरती गृहमंत्री आणि वाद कुठं आहे मला तेच कळत नाही. वाद कुठंच वाद नाही. तुमच्या लक्षात येईल 2-3 दिवसामध्ये कुठेही वाद नाही, कुठेही वाद नव्हता, भविष्यामध्ये देखील होणार नाही. अशा पद्धतीचे निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला ईव्हीएम मशीन्स वरती विश्वास आहे, परंतु जे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत, निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करते त्याबद्दल प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केलेलं आहे. व्यवस्थेवर निवडणूक व्यवस्थेवर मला असं वाटतं की आपण देखील सगळ्यांनी मतदान केलेलं आहे, बरोबर ना? मतदान केल्यानंतर बटन दाबल्यानंतर बीप वाजतो आणि डाव्या हाताला एक स्लिप आपल्याला बघायला मिळते. हे तर आहे. मग अजून ती पारदर्शकता काय असावी? नाही, जे 5 नंतरचं जे वाढलेलं मतदान आहे त्या संदर्भात तुम्ही प्रश्न उपस्थित केला नाही, मी मॅडमने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं की ईव्हीएम मशीनवर आमचा आक्षेप नाही. मग आक्षेप आहे कशावर? कर्मचाऱ्यांवर व्यवस्थेवर. व्यवस्थेवर जी जी स्वतः ज्यावेळी पराभवाला आपण सामोरं जातो त्यावेळी स्वतःची मानसिकता हे पराभव स्वीकारण्याची असली पाहिजे. दुर्दैवानं पराभव झाला की ती यंत्रणा योग्य नाही, ते कर्मचारी अयोग्य आहे, ते यंत्रणेवर काम करणारे कर्मचारी अयोग्य आहेत, हे सारखं सारखं सांगून उपयोगाचं नाही. शेवटी आपण पण आत्मचिंतन करणार आहोत की नाही, आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही. मला सांगा की 2 भाऊ लढले, एक धीरज देशमुख साहेब लढले आणि एक अमित देशमुख साहेब लढले. जर ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा करून करायचं असतं तर मग एक भाऊ निवडून आला आणि एक भाऊ कसा काय पराभूत झाला, याचं उत्तर देखील दिलं पाहिजे. त्याच्यामुळे असं काही होत नाही. मला असं वाटतं की ही आपण आपल्या नेतृत्वाखाली आलेलं अपयश झाकण्याचा एक पर्याय काढलेला आहे. 45,000 रुपये की 50,000 रुपये भरून ईव्हीएम रॅन्डमली चेक केलं जातं, तसं त्यांनी करावं. निर्मला सीतारामनचे पती जे आहेत वर्कला प्रभाकर यांनी एक विश्लेषण केलंय की दुपारी 3 नंतरच्या मतदानाचा आकडा जो होता तो अचानकपणे वाढला आणि त्याचाच फायदा कदाचित महायुतीला झाला असावा, असं काही तुम्हाला वाटतं की 3 नंतरच्या मतदानाचा? मी स्वतः विधानसभेच्या 5 निवडणुका लढल्या आणि खासदारकीच्या 5 निवडणुकांमध्ये मी प्रचार केलाय. पंचायत समितीच्या 5 निवडणुकांमध्ये प्रचार केला. आपण जर प्रोसिजर बघितली तर हीच असते की सकाळी 7 वाजल्यापासून एक 12-12:30 वाजेपर्यंत फार मोठ्या पद्धतीनं मतदान होतं. नंतर 3 वाजेपर्यंत जेवणाचा वेळ असतो, कामाचा वेळ असतो, म्हणून 3-3:30 पर्यंत मतदान होत नाही आणि पुन्हा एकदा फ्लो हा 3 नंतर बाहेर पडतो आणि 3 नंतर बाहेर पडल्यानंतर पूर्वी 5 वाजेपर्यंत टायमिंग होतं, आज ते 6 वाजेपर्यंत झालं. 6 वाजता जेवढे लाईनमध्ये उभे आहेत त्यांना सुद्धा मतदान करण्याची संधी दिली जाते. ती काय प्रोसिजर निर्मला सीतारामन मॅडमने सांगितलेली का आजची नाही आहे, ती पूर्वीपासूनचीच आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. मग झारखंडला पण झालं नाही का असं? झारखंडचा पण रेशो काढा, 3 नंतरच मतदान झालेलं आहे. पण झारखंडमध्ये मशीनमध्ये सगळं झालं ते योग्य झालं. खासदारकीची एक सीट निवडून आली ना आपल्याकडे, नांदेडची जी सीट निवडून आली ती महायुतीची आली का? ती महाविकास आघाडीची आली, ते योग्य आहे. आणि तिथले खाली 2 आमदार महायुतीचे निवडून आल्यानंतर ते चूक आहे. मला असं वाटतं हा पोरखेळ आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. 45,000 रुपये भरावे आणि रॅन्डमली ईव्हीएम चेक करावं. मराठी होते ना, मराठी. असं का होतं की तुम्हाला नांदेडची काँग्रेसची सीट निवडून आली, केंद्रामध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला समर्थन दिलं जातं, राज्यामध्ये महायुतीला लोक पाठिंबा देतात? मला असं वाटतं की ती पण जागा पोस्टल मतामध्ये निवडून आली. त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही ते आत्मचिंतन करू ना. पण आज उत्साहाच्या जल्लोषाच्या वातावरणामध्ये 235 पेक्षा जे आमचे आमदार निवडून येतात त्याचं सेलिब्रेशन आम्हाला सध्या करू दे. त्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये आणायचं. माझं म्हणणं की आपण 16 पर्यंत का पोहोचलो, आपण 10च्या पुढे जाऊ का शकलो नाही, आपण 20च्या पुढे जाऊ का शकलो नाही, याचा थोडा अभ्यास करून कुठेतरी चिंतन करा ना. सारखं सारखं आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आमचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल, आमचं मंत्रिमंडळ कधी स्थापन होईल, याच्यावर सारखी सारखी रोज चर्चा करण्यापेक्षा आपण बाबा 40 पर्यंत काय 45 पर्यंत का थांबलो, आपला विरोधी पक्षनेता होणार आहे की नाही, याच्यावर आत्मचिंतन करावं ना. एकनाथ शिंदे सातारा चले गए हैं, कहाँ फंसा हुआ है? आपने गृह मंत्रालय की
क्या नाराजगी है क्या? नहीं, कुछ भी नाराजगी नहीं है साहब। कल 3:30-4 बजे तक दिल्ली में थे। दिल्ली से आने के बाद वो अभी निकल गए हैं। कुछ भी नाराजी नहीं है। सम्मान पूर्वक मीटिंग अमित शाह साहब के साथ हो गई है। तीन जो नेता है, देवेंद्र जी, अजीत दादा और हमारे नेता एकनाथ शिंदे साहब, वो भी मीटिंग को थे और अच्छी तरह से सम्मान पूर्वक मीटिंग होगी। कोई भी नाराजी एकनाथ शिंदे साहब के तरफ से नहीं है। लेकिन कल जिस तरीके से उन्होंने 2:30 बजे रात को बाइट दी और कहा कि कल मुंबई में महायुति की फिर से बैठक होगी और अचानक उनका सतारा चले जाना लोगों में शंका तो पैदा करता है कि कुछ तो दिक्कत है। कुछ भी दिक्कत नहीं है। कल उन्होंने 2:30 बजे बोला था कि आज मीटिंग है। वो मीटिंग अगर नहीं होती तो फोन पे ऊपर भी बात हो सकती है ना। ऐसा कोई नहीं, अभी ऐसे भी माध्यम है कि वीसी पे भी बात हो सकती है, मोबाइल फ़ोन पे भी बात हो सकती है, फ़ोन पे भी बात हो सकती है। तो नाराज़गी कुछ भी नहीं है। कल अच्छी तरह से मीटिंग दिल्ली में हुई है और जल्द से जल्द मंत्रिमंडल स्थापन करने के लिए हम जा रहे हैं। एकनाथ शिंदे क्या उपमुख्यमंत्री पद पर रहेंगे और ना मुख्यमंत्री पद पर रहेंगे या फिर क्या पोजीशन है? हम सब जो 60 एमएलएज है, उन्होंने ये सब अधिकार पूरे एकनाथ शिंदे साहब को दिए हैं। एकनाथ शिंदे साहब ने महाराष्ट्र की राजनीति में सरकार में रहना चाहिए, ये हमारी मांग है सबकी। आगे जाके इसका फैसला खुद एकनाथ शिंदे साहब करेंगे। हमारा पूरा विश्वास एकनाथ शिंदे साहब के ऊपर है और उनको हमने सब अधिकार दिए हुए हैं। एक सवाल ये है कि लगातार जिस तरीके से मंत्रालयों को लेकर के खबरें आ रही हैं कि गृह मंत्रालय चाहिए, यूडी मिनिस्ट्री चाहिए, राजस्व मिनिस्ट्री चाहिए, इस तरीके से क्या ऐसी स्थिति में इन सब चीजों को लेकर के कुछ मतभेद है? नहीं, ये सब खबरें आ रही है ना। जो खबरें देने वाले हैं, सही खबरें देने वाले हैं, वो जब बोलेंगे प्रेस कॉन्फ्रेंस लेके तब फाइनल समझो, नहीं तो सब सूत्रों का हवाला है ऐसा समझो। सामंत जी, चुनाव आयोग को लेटर लिखने वाली है कांग्रेस। वो कह रही है कि वोट परसेंट को लेकर कहीं ना कहीं कोई धांधली हुई है। इवनिंग में जो वोट परसेंट बढ़ा है वो चौंकाने वाला है। तो ईवीएम नहीं, वोट परसेंट की बात कर रही है, चुनाव आयोग को पत्र लिख रही है, चुनाव अधिकारियों पर आरोप लगा रही है। क्या कहेंगे इसको लेकर? आज पत्र भी नाना पटोले ने दिया है मुख्य चुनाव अधिकारी। नहीं, उनके पास अभी टाइम बहुत है खत लिखने के लिए, पत्र लिखने के लिए। लेकिन हर एक इलेक्शन में ऐसा ही होता है, सुबह से 7 बजे से 12 साढ़े 12 बजे तक वोटिंग ज़्यादा होता है, बीच में कम होता है, बाद में 3 बजे के बाद 5 बजे तक या 6 बजे तक वोटिंग ज़्यादा होता है। तो ये हर इलेक्शन में होता है। झारखंड में भी हुआ है, तो ये महाराष्ट्र में हुआ है ऐसी बात नहीं है। और महाराष्ट्र में जो नांदेड़ की सीट थी एमपी की, वो तो जीत गई, तो वहाँ ईवीएम अच्छा था। अमित जी देशमुख साहब और धीरज देशमुख साहब दोनों लड़ रहे थे, उसमें से एक पराभूत हो गया और एक जीत गया। अगर ऐसा कुछ करना था तो दोनों भाइयों के साथ होता ना। तो ये सब ठीक है, अभी मॉरल कार्यकर्ताओं को सपोर्ट देने के लिए सब ये बातचीत चल रही है, ये सब राजनीति है और उसमें उनको सफलता नहीं मिली। संजय राउत तंज कर रहे हैं, मंदिर बनना चाहिए। संजय राउत ने ट्वीट किया है कि ईवीएम का मंदिर बने और मोदी शाह की उसमें मूर्तियां लगी। उसकी आपको बर्दाश्त किया है? पहले ये ठीक है, ये सब मंदिर बनाएंगे क्या बनाएंगे सब ठीक है, लेकिन महाराष्ट्र की जो जनता है उन्होंने किसको वोट दिया है, जो उनका पवित्र वोट था वो किसको मिला है, ये भी उन्होंने देखना चाहिए। अभी मैंने बोला कि नांदेड़ में महाविकास आघाड़ी की जीत हुई एमपी की, वहाँ ईवीएम अच्छा था। झारखंड में ईवीएम अच्छा था। ये जब एमपी के इलेक्शन में जीते तब ईवीएम अच्छा था, अभी ईवीएम अच्छा नहीं है। संजय राउत साहब के जो भाई है हमारे दोस्त सुनील राउत साहब, वो जीते, वहाँ ईवीएम अच्छा था। सुनील प्रभु साहब जीते, वहाँ ईवीएम अच्छा था। संजय पोतनीस जीते, वहाँ ईवीएम अच्छा था। उदय सामंत जीता, वहाँ ईवीएम अच्छा नहीं था। ये क्या है? तो ठीक है, वो ट्वीट करने के लिए और खुद का समाधान करने के लिए ठीक है, लेकिन जो मैंडेट महाराष्ट्र की जनता ने दिया है उसका आत्मचिंतन और आत्मपरीक्षण उन्होंने करना चाहिए। सर, वक्त को लेकर मुख्यमंत्री का जो फॉर्मूला पहले था, क्या उसी फॉर्मूले पर शिवसेना आगे बढ़ रही है क्या, या फिर
इसका जवाब मैंने पहले ही दिया है कि एकनाथ शिंदे साहब को पूरे अधिकार हमने दे दिए हैं। एकनाथ शिंदे साहब जो फाइनल करेंगे, जो राजनीति में तय करेंगे, उसका पूरा समर्थन हम सब एमएलए और शिवसेना करेगी। सर, मंत्रिमंडल में रहेंगी क्या? मंत्रिमंडल में रहेंगे क्या? आपकी बात हुई रहेगी, आपने उनको बताया, समझौता पत्र करके रहना बहुत जरूरी है। ये पूरा अधिकार हमने उनको दिया है, लेकिन उन्होंने मंत्रिमंडल में रहना जरूरी है। वो हमारे नेता है, महाराष्ट्र के लीडर है। उन्होंने मुख्यमंत्री लाडली बहना जो योजना लाई है, उनके दिमाग से आई है, इसलिए उनको देखने वाला, पहचानने वाला और मानने वाला वर्ग जो महाराष्ट्र में वो बहुत बड़ा है। शिवसेना भी उनकी वजह से ही बड़ी है, इसलिए उन्होंने सरकार में रहना हमारे लिए बहुत जरूरी है। सामंत जी, कांग्रेस के नेता कह रहे हैं कि ये पैटर्न हो रहा है, झारखंड जैसा छोटा राज्य ले लो और महाराष्ट्र जैसा बड़ा राज्य ले लो तो इस गलतफहमी को कोई समझ नहीं पाएगा। ये कांग्रेस के नेताओं का बयान, इस पर क्या कहेंगे? नहीं, उनके पास टाइम है अभी बयान देने के लिए। ये ऐसा है कि झारखंड उधर दिया, महाराष्ट्र इधर लिया। ये कॉलेज का इलेक्शन है क्या? तो ये ईवीएम का इलेक्शन है और सुप्रीम कोर्ट ने भी बोला है कि ईवीएम के बारे में जब ईवीएम रिजल्ट उनके बाजू से लगता है तो ईवीएम अच्छा है, उनके बाजू से नहीं लगता तो ईवीएम बुरा है। ये ऐसा नहीं होना चाहिए, सुप्रीम कोर्ट ने खुद बोला है। सर, वक्फ बोर्ड के लिए 10 करोड़ आवंटित किया जाता है, फिर जीआर वापस ले लेते हैं, क्या कारण है? नहीं, उसकी इन्फॉर्मेशन मेरे पास अभी नहीं है। वो इन्फॉर्मेशन लेने के बाद बोलना उचित रहेगा और उसके बारे में जो कुछ हमारी भूमिका है वो हम बोल देंगे। 2 तारखेला शपथविधी होण्याची शक्यता आहे का? किंवा तसा काही मुहूर्त 2 तारखेला काढलाय का? आहे मुहूर्त? आम्ही सध्या तरी कुठचा मुहूर्त काढलेला नाही, पण तुमच्याकडनं मला आता कळलं की 2 तारखेला असा काहीतरी मुहूर्त काढलेला आहे. तर तसा चांगला असेल तर आम्हाला द्या, आम्ही तोच सांगू ना. ती किती देताना जर 2 तारखेला करायचा असेल ह्या वेळेत करा. मराठीत 2 प्रश्न आहेत. पहिला, मुस्लिम बहुल एरियामध्ये 38 ठिकाणी निवडणूक दिल्या जाईल, त्याच्यामध्ये 21 ठिकाणी महायुतीला यश मिळाले. मग बटेंगे तो कटेंगेच्या वोट जी अशा गोष्टीनंतर हे इतकं यश कसं मिळालं? एक गोष्ट की 6.5% मतदान हे महिला भगिनींचं, लाडक्या बहिणींचं वाढलेलं आहे. लोकसभेला जे आम्हाला जे काही मतांची आकडेवारी दिसली, आम्हाला कळली, त्याच्यामध्ये वैयक्तिक प्रत्येक उमेदवारानं स्वतः ग्रासरूटला जाऊन काम केलेलं आहे, मताची टक्केवारी वाढवलेली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे जे आमचं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दुर्लक्ष झालं ते या इलेक्शनमध्ये दुर्लक्ष झालं नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सभा घेतल्या, अनेक ठिकाणी ते गेले आणि त्याची प्रचिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी सभा घेतल्या, अमित शहा साहेबांनी सभा घेतल्या, योगी साहेबांनी सभा घेतल्या. त्याच्यामुळे पर्सेंटेज आमचं वाढलं आणि आम्ही सत्तेमध्ये आलो. तुमचे नेते भेटायला तर शिंदे साहेबांना ठीक आहे, पण जितेंद्र आव्हाड जे सातत्यानं तुमच्यावरती अतिशय हार्ड टीका करतात, ते आता एकनाथ शिंदेला भेटायला वर्षावरती आले, काय चाललंय? आव्हाड साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आहेत. ते ठाण्याचे आमदार आहेत. साहेब देखील ठाण्यामधनंच 1,20,000 मतांना निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे राजकारणामध्ये मैत्री असू शकते ना. मित्रानं मित्राला दुसऱ्या पक्षामध्ये असल्यानंतर भेटू नये ही काय आचारसंहिता नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची वैयक्तिक ती भेट असावी आणि त्याच्यातनं अजून काही ते वेगळा निर्णय जर घेणार असतील आणि शिंदे साहेबांना समर्थन करणार असतील किंवा शिंदे साहेबांसोबत येणार असतील तर त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. अजित पवार यांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळे आम्हाला अडचण येत असेल 2022 मध्ये म्हणून आता त्यांना उपमुख्यमंत्रीपद सुद्धा कायमस्वरूपी अनेक सरकारांमध्ये मिळालंय. अर्थमंत्री पदाबाबत ते आग्रही आहेत. नाही तर 2022 नंतर 2023 झालं, 2024 झालं. आता त्याच्यानंतर 1.5-2 वर्ष गेली. अजितदादांनी शिवसेना, भाजप बरोबर आल्यानंतर जी आमची आयडिओलॉजी आहे त्यासोबत काम करण्याचा पॉलिटिकली निर्णय घेतला. तर त्याच्यामुळं आता त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, ज्या पद्धतीनं विकासाची कामं करतायत, महाराष्ट्राला विकासात्मक दृष्ट्या पुढे नेत आहेत, विकासाची गती त्यांची फार मोठी आहे आणि म्हणून ते आमच्यासोबत आले. त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आता 2022ला घडलेल्या घटनावर 2024ला एवढ्या आनंदाच्या भरामध्ये परत काही बोलणं योग्य नाही. त्यांनी त्यांची भूमिका 2022ला स्पष्ट केली. एक सवाल ये है, जितेंद्र आव्हाड जिस तरीके से मुख्यमंत्री से मिलने के लिए आए,
अब तक जो भी टीका टिप्पणी होती थी वो एक दूसरे के खिलाफ करते थे, अचानक नितिन रवाड़ का मुख्यमंत्री से मिलना, ये क्या संकेत है? राजनीति में कौन किसका दोस्त है इसके ऊपर आचार संहिता नहीं है। आव्हाड साहब ने जो वो भी ठाणा के हैं, शिंदे साहब भी ठाणा के हैं, तो उनकी जो दोस्ती है इसलिए वो मिले रहेंगे। और अगर दोस्ती तो है ही, लेकिन उनको और कुछ डिसीजन लेना है, शिंदे साहब के साथ आना है, तो उनका स्वागत है। क्या आने वाले हैं क्या? नहीं, मुझको नहीं। अजमेर शरीफ और संभल को लेकर देश भर में विवाद जारी है। सर्वे जिस तरह से हो रहा है उसके बाद अब अल्पसंख्यक समुदाय हमारे राज्य में भी कह रहा है कि हम प्रोटेस्ट करेंगे, क्या प्रतिक्रिया? नहीं भी, आज का प्रेस कॉन्फ्रेंस और आपके सवाल जो थे महाराष्ट्र के सरकार के बारे में थे। एकनाथ शिंदे साहब जो उनके गांव गए हैं वो क्यों गए हैं, ये सवाल जो आपके मन में था उसके लिए थे। ये जो बाकी के सवाल है वो बाद में क्या है कैसे है उसका इन्फॉर्मेशन लेंगे और बाद में सामने आखिरी सवाल लेना चाहेंगे सरकार को लेकर। रूमर्स हैं, हम उसको क्लियर कर सकते हैं कि एकनाथ शिंदे ना डीसीएम की रेस में अपने आप को आगे रखना चाहते हैं, पार्टी के किसी अन्य नेता को मौका देना चाहते हैं, ना वो केंद्र की कैबिनेट का हिस्सा बनना चाहते हैं, ऐसी उनकी इच्छा है। नहीं, उनके मन में क्या है ये ठीक है, लेकिन हमारी जरूरत है। हम जो उनके बलबूते पे चुन के आए हैं, हमने उनको नेतृत्व माना है, उनको नेता माना है, तो हमारी सबकी मांग है कि उन्होंने सरकार में रहना चाहिए, सरकार को पूरी तरह से अच्छी तरह से हैंडल करना चाहिए। महाराष्ट्र की जनता की जो उन्होंने सेवा की है वैसे ही करनी चाहिए। हम सबकी मांग है, तो उनके मन में जो है तो हमारे लिए वो उन्होंने बाजू में रखना चाहिए, ये हमारी मांग है। इसलिए एकनाथ शिंदे साहब जो अभी गाँव गए हैं वो भी नाराजी से नहीं गए, उनकी थोड़ी बहुत तबीयत भी ठीक नहीं है, कल भी उनको बुखार था इसलिए वो गए। लेकिन सूत्रों का हवाला कि नाराज है ऐसे है। वो खुद क्या चाहते हैं, ये तो आप लोगों की मांग ने आपको बता दिया। नहीं, हमने हमारी मांग बोली है कि एकनाथ शिंदे साहब ने सरकार में रहना चाहिए। कुठल्याही मतदारसंघामध्ये एखाद्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर घोषणा केली किंवा विजयी उमेदवाराची घोषणा केली, त्याच्यानंतर फेर मतमोजणीची मागणी करू शकतात? मला असं वाटतं की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काही पैसे भरल्यानंतर रॅन्डमली काही 5 की 10 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाही असं काहीतरी आहे ना। हा, असं का? 5% हा, तेच ना, त्याच्यामुळे ती संधी आपल्याला आहे ना। त्याच्यावर झालेल्या मतमोजणीनंतर काही करता येत नाही, असं नाही तसं नाही, हे आरोप प्रत्यारोप करायचे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आक्षेप घ्यायचे। आता हेच मग नांदेडमध्ये का घेतले जात नाही, हेच झारखंडमध्ये का घेतले जात नाही? मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक वेळा काही लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केला, कदाचित त्याच्यातनं फेक नरेटिव्ह सेट झाला असेल, पण आता महाराष्ट्रातल्या जनतेनं मतदारांनी आमच्या महायुतीला अतिशय मोठ्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसवलेलं आहे। इस बार आपकी पार्टी की सीटें भी बढ़ी है, तो मंत्रिमंडल में क्या सीटों का भी बड़ी संख्या होगी, उसमें आपकी पार्टी बढ़ोतरी चाहती है, ज्यादा हिस्सेदारी चाहती है, और जो मंत्रालय आपके पास है 2022-23 में जैसे शिंदे का मुख्यमंत्री बने, क्या उतने ही बड़े मंत्रालय नहीं, वो तो इसकी कोई मांग हुई, इसकी चर्चा नहीं, हुई? वो तो डिस्कशन होता ही है, लेकिन इसका पूरा अधिकार हमने एकनाथ शिंदे साहब को दिया है। एकनाथ शिंदे साहब ने अमित शाह साहब से बात की है, एकनाथ शिंदे साहब ने देवेंद्र जी से बात की है, नड्डा साहब से बात की है, अजित दादा से बात की है, और सम्मान पूर्वक उनकी मांग का सम्मान होगा, ये हमको मालूम है।